गुड मॉर्निंग. तर आज माझ्या मिनी ब्लॉगचा 5वा दिवस. 30 दिवसाचं चॅलेंज तरी घेतले. तर आता बघूया किती दिवस करते. तर आजच्या दिवसाची सुरुवात पण रोजच्यासारखीच झाली होती. सकाळी उठणे, स्वतःचं आवरणे, मग स्वयंपाकाला लागणे. स्वयंपाक तर आवरला होता. त्यानंतर ओटासुद्धा क्लीन करून घेतला. ओटा क्लीन करून झाल्यावर पहिलं तर म्हटलं पेटपूजा करूया. तर नाश्ता वगैरे करून घेतलं पहिला. मग भांडीसुद्धा घासून घेतली. मग कपडेसुद्धा धुवायचे होते. धुवून घेतले आणि वरती सुकत घालायला गेले. आता सध्या तरी थोडा पाऊस कमी असल्यामुळे कपडे 1 दिवसात सुकत आहेत. त्यामुळे कपडे छान असे सुकत घालून घेतले. त्यानंतर सोफा वगैरे क्लीन करायचा होता. तो क्लीन करून घेतला आणि परत एकदा झाडून घेतलं घर पूर्ण. त्यानंतर फरशीसुद्धा पुसायची होती. मग फरशी वगैरे पुसून घेतली. दिवसभर असं काही शूट केलं नाही जास्त. मग संध्याकाळची वेळ होती. म्हटलं पहिला तर दिवा लावून घेऊया. त्यानंतर हरी मंदिरमध्ये आम्हाला प्रसाद द्यायचा होता. तर त्यासाठी मम्मी इथं भडंग करत होत्या. भडंग म्हणजे चिरमुऱ्यांचा चिवडा. तर त्यासाठी आम्ही सगळेच लागलेलो तयारीला म्हणजे त्यानंतर भडंग वगैरे करून झाल्यावर पॅकिंगसुद्धा करायचं होतं. मग ते सुद्धा करून ठेवलं आणि भरून ठेवून दिलं. कारण सकाळी 8 वाजेपर्यंत मला तो द्यायचा होता. मग सगळं आवरून घेतलं. मग हेअर ऑइलिंग करायचं होतं. तर ते सुद्धा केलं कारण उद्या तर संडे आहे. बाय.